गॅसवरती खोबरेल तेल टाकताच अगदी कमाल झाली. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आपण गॅस तर सगळ्या पद्धतीने साफ करतोय. सगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, गॅसची शेगडी ही साफ होते, गॅसचे बर्नरसुद्धा साफ होतात, पण कुठेतरी आपण निष्काळजीपणा करतो, तो म्हणजे आपल्या स्टँडवरती जे गॅसचे स्टँड असतात ते मात्र आपण साफ करण्यासाठी कुठेतरी टाळाटाळ करतो. आणि अशी टाळाटाळ करता करता त्यावरती अगदी काळसर असा थर जमा होत चालतो आणि आपले बर्नर अगदी खराब होत चालतात. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही तुमची गॅस शेगडी डीप क्लीन करत आहात, तेव्हा मात्र तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे बर्नरसुद्धा डीप क्लीन करायचे आहेत. ते कसे, खूप सोपी प्रोसेस आहे. मी तुम्हाला अगदी जे आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात प्रथम तुमचे जे काही स्टँड आहेत ते आधी तुम्हाला बघायचं आहे की त्यावरती किती थर जमा झालेला आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं आहे की घासणीने निघतो आहे का. नसेल निघत तर मग मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता बघा, माझ्याकडे 3 बर्नरची गॅस शेगडी आहे. सो इकडे मी 3 स्टँड घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट, हे स्टँड काही लोकांचे जे आहे ते स्टीलचे सुद्धा असू शकतात आणि काही जणांचे माझ्यासारखे जे आहे लोखंडी स्टँडसुद्धा असू शकतात. सो स्टीलचे जरी असेल आणि लोखंडी जरी असेल तरी तुम्हाला अशाच पद्धतीने साफ करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, चाकू वगैरे घ्यायचा आहे किंवा चमचा घ्यायचा आहे, थोडासा धारदार असला पाहिजे आणि बघायचं आहे त्यावरची लेअर अशाच पद्धतीने निघती आहे का. जी काही एक्स्ट्रा पार्ट असेल बघा, तुम्ही व्यवस्थित खाली बघा निघत आहे. जेवढं नसेल निघत ते तसंच ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला गॅस सुरू करायचा आहे. गॅस सुरू झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही आपलं स्टँड आहे ते व्यवस्थितरित्या कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. चांगलं गरम असलं पाहिजे. लक्षात घ्या, अगदी खूप थर साचलेला असेल तर तुम्हाला हे अगदी अति गरम करायचं आहे. गरम केल्याने काय होईल, यावरती जे काही काळपट अशी लेअर्स असलेली आहे ती जेव्हा आपण काढणार आहोत तर ती निघण्यास खूप मदत होईल. तर बघा, चाकू किंवा याच्या साहाय्याने तुम्हाला अशा पद्धतीने घासून घ्यायचे. काळपट लेअर अगदी निघून जाते. त्यानंतर जेव्हा तुम्ही हे घासून घेणार आहात, जी काही हार्ड स्क्रबर असतं बघा, आपली हार्ड घासणी असते ना, तिचा वापर करून तीही तुम्ही काढू शकता. तर तिन्ही मी साफ केले तर बघा, एवढं अगदी त्याच्यावरची काळी लेअर निघालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गरम असं पाणी घ्यायचं, म्हणजे तुम्ही जेवढं सहन करू शकणार ना तेवढं गरम पाणी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर डिशवॉश लिक्विड किंवा साबणाने तुम्हाला हे व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे. आता हे घासल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ह्या स्टँडवरती थोडंफार का होईना आहे, तर मग तुम्हाला स्टीलच्याच घासणीने हे घासायचं आहे. आता मी हे व्यवस्थितरित्या घासते आहे. तुम्ही बघा, व्यवस्थित त्यामधले जे काही घाण आहे ती पण निघत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे काही भिजत घालायचं नाही. आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, फरक अगदी तुमच्या समोर आहे. पण हे साफ केलं तरच आपलं काम झालं का? नाही, आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे. पण इथून पुढे आपण जी स्टेप करणार आहोत ती त्याच गॅस शेगडी रिलेटेड आहे की ज्या गॅस शेगडीचे स्टँड हे लोखंडी आहे. स्टीलचे असेल तर मग ही स्टेप तुम्हाला करायची नाही, इथपर्यंतच तुम्हाला क्लीन करायचं आहे. आता हे व्यवस्थितरित्या आपण जे आहे स्वच्छ करून घेऊयात, म्हणजे कोरडे करून घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल किंवा मग गॅस शेगडी कशा पद्धतीने साफ करावी यावरती सुद्धा आपण व्हिडिओ शेअर केला आहे. जर तुम्ही अशा रिलेटेड असाल की रोज तुम्ही गॅस शेगडी धुता, तर ती धुतली तर काय बरं परिणाम होऊ शकतो हे सुद्धा मी व्हिडिओ शेअर केले आहेत. सो तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता. खूप चांगले हॅक्स मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुमचे जे अवघड कामे आहेत ती खूप सोपी होणार. आता बघा, आपण हे कोरडं करून घेतलेलं आहे. तुम्ही अगदी म्हणजे ठेवून दिलं अगदी तसंच आणि नंतर कोरडं केलं, त्यानंतर पुढची प्रोसेस केली तरीही चालणार आहे. आता बघा, हे लोखंडी आहे त्यामुळे याच्यावरती ना गंज चढायला लागतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचा आहे. टिश्यू पेपर नसेल तुमच्याकडे, छोटासा सुती कपडा घेतला तरीही चालणार आहे. त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे खोबऱ्याचं तेल. हां, आता लोखंडी आहे त्यामुळे ते गंजतं, त्यामुळे आपल्याला त्याची गंजण्याची प्रोसेस कुठेतरी तिथे स्टॉप करायची आहे. त्यासाठी आपण काय करतोय, आता ह्या पूर्ण स्टँडला तेल लावून घेतोय. लक्षात घ्या, हे स्टँडला तेल लावल्यानंतर ते पूर्ण सुकू द्यायचं आहे आणि मग आपण गॅस शेगडीला ते लावणार आहोत. तर अशा पद्धतीने नक्की करा. मी यासाठी म्हटलं की स्टीलच्या स्टँडला आपल्याला नाही पाहिजे, कारण ते काही गंजत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी ही प्रोसेस करणं काहीच गरजेचं नाही आहे. सो त्यामुळेच मी आधीच टिप दिली की लोखंडी
केली असेल तरच तुम्हाला हे करायचं आहे. सो बघा, आतल्या बाजूने स्पेशली आपल्याला हे जास्त लावून घ्यायचं आहे, कारण आतला भाग हा जास्त पद्धतीने गंजला जातो. वरची लेअर तरी ठीक आहे. आणि बऱ्याचदा जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा तेलकटपणा ह्या स्टँडवरती येत राहतो, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हे नेहमी साफ करत राहायचं आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता, आपण याला लेअरिंग केलेली आहे आणि मग तुम्ही याचा वापर करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. आणि हो मंडळी, चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता स्टँड आता व्यवस्थित साफ झाला आहे, त्याला एक लेअरिंगसुद्धा झाली आणि नेहमी अशा पद्धतीने स्टँडसुद्धा साफ करायचे आहेत. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लाईक नक्की करा.